काय जड झालंय वज बाबा. मानलाच काय चिळ झाली बाबा. ही कोमलबाई आहे का नो? ओ वहिनी हात लाव. कशाला? अहो या वाच्याला. वजाला? हा या इकडे या. मानलाच काय चिळ झाली. कुठे गेली तुमची? ओ काय सांगा त्या वहिनी. हात लाव पटक्यान. देवा देवा देवा. बाबू या बाबा. बरं झालं वहिनी. असं की तू कुठं आणलंय? त्या वावरातून आणले गोळा करून खोडक्या. मला सांगायचं ना, मी आले असते ना जोडीला. तुम्ही मग तुमचा नवरा काय एवढा ध्यानावर आहे का? निसताना संशयी. देवा, मग आता एकटी आली असती, तुम्ही पुढे गेले असते निघून. बरं ते जाऊ द्या. पिशवी घेऊन कुठे चालले तुम्ही? मी हा? चाली गावात. कशाला? चाली काम आहे माझं गावात. काम आहे? हा. काय किराणा बिराणा आणायचं काय? नाही नाही, मग? दवाखान्यात चालली याव. दवाखान्यात? हा. काय झालं? काही नाही, थोडे चक्कर येऊ राहिले म्हटलं. वहिनी काहीतरी गुड न्यूज दिसते. काही गुड न्यूज नाही, नका लाडू फोडू मनातच. म्हणजे? हा. काही गुड न्यूज नाही, दवाखान्यात चालली ती मी. हा. म्हटलं यावं चेकअप करून. ऊन लागलं ना कालचं. काल भर उन्हामध्ये अशा खोडक्या गोळा करून ठेवल्या. मग लांब गेलो तो. कुठं? नदीच्या त्या साईडला गेलो तो. हा का? हा, पाणी आटेल होतं नदीचं. हा. आणि तिकडे उसाई तोडीला होता. हा वहिनी एवढ्या लांब काल जायचं? इथं मस्क्याच्या मळ्यामध्ये एवढ्या खोडक्या ना तिथं. अहो, मला मस्त वाटलं होतं जावा. हा. मला माहिती नव्हतं. मला काल संध्याकाळी माहिती झालं. आता मी बायकोला म्हणलो होतो तू गोळा करून आण. ती मला म्हणे मी त्यांच्याशी बोलत नाही म्हणे. मागच्या वेळेस त्यांच्या बांधावरून वाद झाले होते. मग म्हटलं मीच जातो बाई. आता मला जावं लागलं. काय करते आता, घरामध्ये कसं लागत राहते. बरं आहे बा, तुम्हाला सगळे तरी काम येतात. माझ्या नवऱ्याला विचारूच नका. साधं तांबे उचलायचं जिवारी येतंय घरात. हा मला एक सांग, तो नवरा कामावर जातोय ना? हा. मग आज गेलाय कामावर? नाही हा, बोलले तर होते मला सकाळी मी चाललोय कामावर. मग गेला का? हा, सकाळी जाईल 8 वाजताच. बरं 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 आहे बा. मग ते 8 वाजता गेले निघून. स्वयंपाक बिपाक आवरला. मग म्हटलं चला त्या दवाखान्यात तरी जाऊन येऊ. पाय पक्के चावू राहिले माझे. बरं बरं या जाऊन. मग काय हा, आले तर सांगा त्यांना निरोप द्या. गावात गेली म्हणून. दवाखान्यात गेली म्हणून सांग का? हा. चालेल चालेल. चला येऊ का मग? हा हा. आणि बायकोला सांगा काम करीत जायला. बरं झालं वहिनी भेटली. नाही तर मानला चाकली असते आज. मला तिच्या संग दवाखान्यात जायला लागलं असतं. एवढं वज आणणं म्हणजे काही सोपं आहे का? हा. आता हे कुठं ठेवा? पावसा पाण्याच्या थोड्या इकडेच ओढून ठेवतो. ही कुठे गेली काय ना आता? इकडे दिसत नाही. ताण लागली. विहिरीवर जातो आता पाणी प्यायला. अर्धा तास अगोदर उठले असते, डबा लवकर बनवून दिला असता तर कंपनीत कामाला आतमध्ये घेतलं असतं. उशीर झाला. 700 रुपये माझा रोज बुडाला. च्या अंगात तर पक्का आळस भरलाय. बायको आहे ना लयच आळशे. हायला कुठे गेली कुलूप लावून? घरात तर नाही. इकडे पण कुठं दिसना झाली. इकडे तर गेली का कुठे? हे शेजारी पण नाही. हिला एक आहे ना, काम नको आणि नुसतं फिरायलाच पाहिजे. मी घराच्या बाहेर गेलो हिला झालं रानच मोकळं फिरायला. एकतर आईबापापासून मला वेगळं काढलं. आईबापापाशी होती तर तिला धाक तरी होता. आता तर धाकच नाही. झाली मनाची मोकळी मालकीन कुठं पण फिरायला. इथं पण काही कोण दिसत ना. विहिरीपाशी मधू दिसतोय वाटतं. त्याला तरी विचारतो माझी बायको कुठं दिसली का तुला? त्याला जाऊन विचारतो पहिलं. मधू. काय गंगाराम? तुला किती वेळ झाला इथं थांबलायस तू? मला 10-1 मिनिटं झाले. 10-1 मिनिटं झाले? हा. तुला माझी बायको दिसली का? तुझी बायको ना? हा हा दिसली ना. दिसली? हा.
कुठे आहे ती? कुठे म्हणजे तुला काय माहिती राहत नाही का रे? हे काय कामावून आलोय, घराला कुलूप आहे. ती कुठं दिसना झालंय मला एकतर. कामावून कस काय आला? ही आळशी बायको. हा अर्धा तास अगोदर मला जर डबा दिला असता बनवून, कंपनीत घेतला असतं ना मला. 10 मिनिटं जरा उशीर झाला मला, तर कंपनीत आतमध्ये घेतलंच नाही आज मला कामावर. म्हणजे गेट मध्ये घेतलंच नाही बा, नाही घेतलं. म्हणजे लॉस झाला बा तो. मग आज 700 रुपये बुडले माझे हिच्या आळसपणामुळं. खाऊ खाऊ अशी नुसती अशी फुगली ती. हा मग काय आयत्या घरात खायचं आहे तिला? तिला काय कळतं का ते? नवऱ्याला बाबा किती ताप आहे काय आहे. टायमात जर पाठवलं असतं तर आज माझं 700 रुपये बुडले नसते. बरोबर आहे ना. ती तुला सांग का, हा, हातामध्ये पिशवी घेऊन गेली. हातात पिशवी घेऊन हा कुठे गेली मग ती? दवाखान्यामध्ये. दवाखान्यात? हा तिला काय धाड भरली जायला? ती म्हणी मला चक्कर येते म्हणे. चक्कर येते? हम्म. सकाळी तर मस्तपैकी 7-8 पोळ्या खाल्ल्यात तिनं, आणि कशानं तिला चक्कर येते? म्हणजे सकाळी सकाळी तिला खायला लागत का? हा, मग माझा डबा भरून द्यायच्या अगोदर ती पहिली खाती. आणि तुला काय शिळा भरून देते काय मग? तर काय सांगायचं बाबा, बायको करूनच पस्तावा झालाय मला. का रे? ती रोज किती पोळ्या खाते सकाळी सकाळी 7-8 पोळ्या खाती पहिलं, आणि दुपारी दुपारी काय मी घरात बघायला आहे का? खात असेल चांगलं तर. आणि संध्याकाळी? संध्याकाळी काय सांगू, मधू माझ्या 4 टायमाचं जेवण ती एकटी खाती. हा मी तेच म्हणलं, माय बायको आहे ना किती दिवसाचं तिला म्हणतोय जरा सुधर सुधर, अशीची नुसती काडकीवाणी माय बायको. ती खात नाही तुझी बायको. अरे काय सांगू गंगाराम, तिला लई गोळ्या औषधं तिला खाऊ पिऊ घातले, पण तुला सांगतो एखादं असं वादळ जर आलं ना जोरात, अशी उडून जायला बसली ती. तुझी बायको जाईल रे वादळात उडून, पण कसला भूकंप झाला तरी माझ्या बायकोला काय होणार नाही बघ. हा ना. बरं काही गुड न्यूज आहे का रे? कशाची गुड न्यूज बाबा? अरे आता तो बायकोला चक्कर यायला लागले बरं का. हा, याचा अर्थ काय? याचा अर्थ बाबा खाऊन खाऊन ती नुसतीच जाडी झाली आहे बघ. तिला काय आहे, घरात बसायचं झोपायचं खायचं एवढंच काम आहे. तो लग्नाला किती वर्ष झाली रे? आता जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आले बाबा. मग अजून गुड न्यूज कशी नाही? मग आता 100% मी तर म्हणतो गुड न्यूज असलच. गुड न्यूज असेल असं मला वाटतंय. मधू, हा गुड न्यूज जर असली ना, हा. मी तुला पेढा चारीन. तिला पहिली घरी येऊ दे, मग खरं? बघतो मी. खरं काय? हा, बरं आहे बरं आहे. मी ना खोडक्या व्हायला गेलो होतो, हा, खोडक्या वाहून आणल्या. तिला म्हणलं थोडंसं हात लावं लाग बा, नाही तर माई आचाकली असते माहिती का. इकडं पाणी प्यायला आलो होतो विहिरी. हो माई बायको कुठे गेली काय माहिती, तिला पाहतोय आता. ती कुठं असेल बिचारी, काहीतरी काम करत असेल शेतात. आता ना तुझी बायको गेली दवाखान्यात, काही काळजी करू नको, लई टेन्शन नको घेऊ. तो संशय आहे ना जरा कमी कर. लई वेळा आहे ना तुमच्या दोघांचे ना मारहाणीच्या केस आहे ना अख्ख्या गावामध्ये लोकांना माहीत झालंय का तुम्ही सारखे दोघं नवरा बायको ना सारखी भांडत राहते म्हणे. तर बायकोच अशी आहे बाबा, काय सांगायचं तुला. अरे पण आता आता तो लग्न झालंय. अरे ती आता घरीच राहते ना, ती कुठं जाते? आता गेली असेल दवाखान्यात, ती कुठं जाणार आहे? नाही घरी राहू दे मधू. हा ही माझ्या आजची कंपनीतली तुला माहिती आहे का, काय? महिन्यात अशा 4-4 सुट्ट्या पडतात मला हिचा डबा उशिरा देण्यामुळं. अरे पण मग तिला घरी बसून ठेवण्यापेक्षा तिलाही संघ कंपनीत घेऊन जायचं ना. चल म्हणलं, हा नाही म्हणते मला जमणार नाही. मग आता आई ती बसून अशी आता थोड्या दिवसांनी पारा अशी होऊन जाईल ना ती. दरवाजा पाडायला लागेल मला घराचा काही हा दिवसानं. बरोबर आहे. तुला 2 दार म्हणजे असं आहे ना, असं मोठं बॉक पाडायला लागल. हा, मग ह्यो दरवाजा तोडून मला दुसरा मोठा दरवाजा बसवायला लागेल. पाय बाबा, नाही तर मग काय आहे, आणि अशी जर झाली ना अशा माणसाला आजार लय वाढत आहे बरं का. मग वाढत्या तर. हा पण तुला असं ना असं ठेवलंय. अरे तू खात जाय जीवाला. काय खात जा, ह्याच्या किरकिरीने तर नको नको झालंय. कधी म्हणजे- कधी असं वाटतं मला जेवण सुद्धा नको आणि घरात पण यायला पण नको असं वाटतं. अरे पण तुला एक सांग का, तू ना तुझ्या आई बापाला आहे ना घराबाहेर नव्हतं काढायला लागत रे. सगळी हिची चूक आहे बायकोची माझ्या. काय नाही मला वेगळंच राहायचंय, मला यांचा लय त्रास होतो तुमच्या आईबापांचा. तुझ्याही कटकट घालीत असं मग तिच्या संग. आता म्हातारा माणूस आहे, सण केलं पाहिजे. नाही पण मग ते खरं आहे का आजच्या पोरी ना सासायला आणि सुनायला म्हणजे सासायला सहनच करते नाही. अजिबात नाही करत बाबा. माझ्या सासूला म्हणजे माझ्या आईला आहे ना, हा तिला साधा चहा दे म्हणलं तरी नेऊन देत नाही. प्यायचं असेल तर येऊन पिल म्हणते इथं. अवघड आहे बाबा तो. ती माई शेळी सुटली तिकडं. थांब
तर तिला पहिली हा. नाही तर जाईल दुसऱ्याच्या शेतात बघती. हर्र हर्र. आता ही कधी येते तिची वाटच बघत बसतो आता दरवाजात जाऊन. या बाबा रे कसं व्हायचं माझं. नको नको जीव केलाय. नसती गेली खोडक्या आणायला तर बरं झालं असतं. या बाबा हे कधी आलं का? कुठे गेली होती? गावात गेली ती मी. गावात? हा म्हणजे मी कामावर गेलो की तुला राहण्याच मोकळं झालं का गावात फिरायला? आम्ही काय गोट्या खेळायला गेली होती का गावात? दवाखान्यात गेली ती. दवाखान्यात? मग वा दवाखान्याचं नाव सांगायला लागलीस. मग म्हणायचं काय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे? आई देवा या माणसाचा संशय कधी कमी होईल तर भाऊ. दवाखान्यात गेली ती. सलाईन लावले मला. तुला सलाईन लावलं? मग हा ग तुला काय सलाईन लावायची गरज आहे? या बाबा रे हा मला काय सलाईन लावायची गरज आहे? हा म्हणजे मी आजारी पडूच नाही मी. चांगली 3 टाइम खातेस की. मग आता तुम्ही तर माझं खाणं काढायला लागले. तुझं खाणं म्हणजे? मग पटायला पाहिजे. सलाईन लावून आली मी. डॉक्टरने 700 रुपये घेतले. 200 रुपयेच होते माझ्याकडं. कोमल जरा खरं बोलत जा. अहो मी खोटं कायला बोलेल? मी खरंच बोलू राहिले. तू खरं बोलते का? मग वा ग वा खुशाल म्हणते मी खरं बोलती. सलाईन लावून आली. तुम्हाला नाही विश्वास ना माझ्यावर? तुझ्यावर विश्वास कसा राहील माझा सांग बरं? नाही ना. हे घ्या. तुम्हाला मला वाटलंच होतं तुम्ही खोटं बोलायला. हे घ्या. या सलाईन लावलेलं ते 3 सलाईन लावून येईल मी. हे सलाईन लावल्यात का? मग मला नाही विश्वास. अशाच उचलून आणले असतील बाटल्या एखाद्या वेळेस. कोण नेणार मला अशाच वाटल्या? एका रस्त्यावर पडेल राहते काय? काय तेव्हा दवाखान्यात जायचं तिथल्या बॉक्स मधल्या उचलून घेऊन यायचं. वा तेवढंच काम आहे मला. चालेल, हे सलाईन दिसत लावलं नाही का सांगायला. सुई टोचेल? हा टोचली. तुम्ही बी तुमच्या वाणीचे संशय घेणार आहे. नाही सुधारणार. कधी सुधारतील तर सुधरो. याच्या पायी तुम्ही तुमचा संसार खराब करून याल. नीट बोलणार आहे. मग काय बोलू? एवढे सबूत देव राहिले तरी विश्वास बसा ना. कुठल्या डॉक्टरकडे गेली होती मला सांग बरं? आणि तुमचे आपले फॅमिली डॉक्टर ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेली होती का? मग विचारा. 500 रुपये द्यायचे बाकी ते तरी देऊन टाका. 500 रुपये हा मग उधारी करून आली का काय तू? मग उधारी म्हणजे द्यायलाच होते माझ्याकडे. किती? 200 रुपयेच होते. अगं तुला मागच्या आठवड्यात मी 2000 रुपये दिले होते. काय केलंस ती? घरात काय किराणा काय जाऊ द्या. आता लय घाण बोलले असते तुम्हाला राहील. जाऊ द्या. माझ्याही बाप नाही काढत तुमचाही आई नाही काढीत. किराण्याचं नाव नको सांगू. तुला महिन्याचा किराणा मी आणून देतो एकदमच. हा का? काय आणून दिलं मला सांगायचं? मग किराणा तुला आणून दिला नाही का मी? मला लोक टिकली नाही आणून देती. हा तुझ्या मेकअपलाच पैसे घालवले असतील सगळं. हा तर मग मला लागत नाही का? हा लागतंय ना तुला. हे डुप्लिकेट सोनं घालून दिलं ते काय करू त्याचं? हा हे डुप्लिकेट आहे का? मग काय सोन्याचं आहे? सांगायचं. अगं सोन्याचं आहे ती. मग घ्या मग जरा सोन्याचं. जरा पाणी मारेल सोनं घालून द्या त्या मला. हाय का नाही? वा ग वा. वा रे वा बोला सोन्याच्या ते. उलट्या बॉम्बा. लग्नातलं सोनं घालेलं होतं ना ते सुद्धा घेऊन टाकलं तुमच्या आईनी. ते सुद्धा पुरलं नाही. आईचं नाव घेऊ नकोस. मग कोणाचं घेऊ? आता तुझ्या आईला बोलायचा काय संबंध आहे का? कोणाच्या? तुझं ऐकून तर वेगळं राहिलो ना आता आपण. हा का? मग मग- कारच किती करत होती तुमची आई माझ्या भोवती? हा तुला तिचं साधं सण होत नव्हतं व? होत नव्हतं. तुम्हाला काय माहिती? तुम्ही थोडी नव्हते पाहिला. अगं काय आहे, म्हातारा माणूस आहे. गिरगिटवाणी रंग बदली ती तुमची आई. गिरगिटवाणी. कोमल मार खाशील बरं का? हा का? मला माझ्या आईला बोललेला अजिबात सण होणार नाही. मग काय बघतो पुढचं उकरून काढ राहिले. आणलं मला काही सामान आणायचं होतं ते. लागलं मला खर्च दवाखान्याला. झाली उधारी द्यायची ते सोडून माझ्याशी कटकट करून राहिले. वा ग वा तुझ्याशी मी हा? कटकट करतोय का? रक्त नाही राहिलं मला. रक्त भरायला लावलंय. तुला रक्त नाही? तुला अगं अगं खाऊन खाऊन जाडी मत झाली चांगली आणि म्हणती मला रक्त नाही. नाहीच राहिलंय. वा ग तब्येत वा. वाढली म्हणे. रक्त कमी झालं तुमचं. तुला कापली ना तर हांडाभर रक्त भरेल इथं. हा, तुम्ही त्याच्यावरच बसले. कधी कापी त्या मला मग वाईटावरच उठेले. तुझ्या वाईटावर मी उठलोय का? मग
अगं तुझ्या तर या किरकिरीनं आळसपणामुळे ना महिन्यात माझे 8-8 दिवस बुडायला लागले. बस बडबड करीत काय डोकं बडबड दुखू राहिलंय करत बसा? माझं. मला सांग सकाळी लवकर उठले असतेस. अहो तुमच्या तोंडाला काही हाड आहे का नाही? डॉक्टरने काय विचारलं काय नाही ते नाही विचारलं. बोलतं भांडायला बरा उरूप आला तुम्हाला. तुमच्या कटकटी पाहिजे ना, मला कदर आलाय कदर. तुमचा संशय आणि तुमचे भांडणं नको मला आता. तुम्ही आणि तुमचं घर बसा निस्तारित. काय करते मग? चालली मी आता एकदाचीच निघून. कुठे नाही चालली? पुढे जीव देऊन तरी टाकीते एकदाचा. ए, कोमल ऐक जरा. नाही ऐकायचं ए, मला. अगं चल घरी. काय नाही जा तिकडे. ऐक ना. जा हो, लय वैताग दिला माझ्या जीवाला. अगं चल घरी मग बोलू आपण काय ते चल.